महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आज टिळक भवन इथं बैठक होणार आहे। सकाळी 11:30 वाजता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या उपस्थितीत ही बैठक असेल। दुपारी 2 वाजता रमेश चन्नीथला यांच्या उपस्थितीत प्रांताध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडणार आहे। आयएस राहुल गुप्तांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी गुप्तांनी शासनाच्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याचं जिल्हाधिकारी गुप्तांनी म्हटलंय। भंडाऱ्यामध्ये शिवभोजन ॲपमध्ये बिघाड झाला आणि हे ॲप 7व्या दिवशी सुद्धा काम करत नसल्यानं केंद्र चालकांना नियमित काम करता येत नाहीये। त्यामुळे लाभार्थ्यांनाही वेळेत भोजन मिळत नाहीये। शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून यामध्ये अजूनही कुठली ठोस अशी दुरुस्ती करण्यात आलेली नाहीये। मावळच्या संत तुकाराम साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नानासाहेब नवले यांची फेरनिवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी अनिल लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे आणि दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं ही निवड बिनविरोध झाली। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासून अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यानुसार आता पहिलीपासूनच्या मराठी इंग्रजी बरोबरच हिंदी भाषा सुद्धा सक्तीची करण्यात आलेली आहे आणि या नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमामध्ये भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे। मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण जंक्शन तसंच पुणे या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आलेली आहे। 18 एप्रिलपासून 15 मे पर्यंत तिकीट विक्री बंद असणार आहे। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजना या एसटीच्या सवलतींचा 181 कोटी प्रवाशांना लाभ झाला। राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून ही माहिती देण्यात आली। प्रवाशांना आतापर्यंत 6,495 कोटी 5 लाख रुपयांचा लाभ देण्यात आलाय आणि या योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा यंदा राज्यातल्या टॉप 5 मध्यवर्ती बँकेमध्ये समावेश झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकेला अधिकचा नफा झालाय। यंदाच्या वर्षी 186 कोटींचा नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। ससून रुग्णालयानं या प्रकरणामध्ये अहवाल पुणे पोलिसांना पाठवलाय आणि हा अहवाल पुणे पोलिसांकडे आल्यानंतर डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। मुंबई विद्यापीठाला 17 कोटी रुपये जीएसटी भरण्याची नोटीस आली आहे। विद्यापीठाला 2017 पासूनचा जीएसटी भरण्यासाठी केंद्रीय जीएसटी विभागानं ही नोटीस बजावली आहे। त्यामुळे आता सरकारी विद्यापीठांना त्यांच्या उत्पन्नातला वाटा हा केंद्र सरकारला जीएसटीच्या रूपात द्यावा लागणार आहे। त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांवर पडण्याची शक्यता आहे। नागपूर शहरात 3 ठाणेदारांसह 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्यात। कोराडी, पारडी आणि मानकापूरमध्ये ठाणेदाराचा समावेश आहे, तर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशानंतर अंतर्गत बदल्या करण्यात आल्यात। मुंबईत तापमानाचा पारा घसरलाय। तापमानात घट झाल्यानंतर उकाडा कायम आहे। पुढचे 3 ते 4 दिवस उन्हाचा तडाखा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे। राज्यात ढगाळ वातावरण आहे आणि वादळी पावसाचा इशारा दिलाय। नाशिक शहराचं तापमान पुन्हा वाढलंय, त्यामुळे उकाड्यानं नाशिककर हैराण झालेत। काल नाशिकच्या तापमानाची नोंद ही 39 अंश सेल्सिअस इतकी झाली आणि शहरामध्ये वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। नाशिक शहरात डेंग्यूनंतर स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलं। सिडकोतल्या एका 52 वर्षाच्या इसमाचा स्वाईन फ्लू सदृश आजारानं मृत्यू झाला। याबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट झालाय। स्वाईन फ्लूशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात। गोंदियाच्या नवेगाव बांध परिसरात कालीमाती इथं वृक्षतोड करण्यात आली आणि त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकशी करून कारवाईची मागणी केली। वृक्षतोड करण्यात आलेली जागा एका शेतकऱ्याच्या मालकीची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्या वन विभागानं वृक्षतोडीसाठी परवानगी दिली कशी असा सवाल आता उपस्थित केला जातोय।
वाढत्या तापमानामुळे जंगलातल्या नदी, नाले तसंच पाणवठे आता कोरडे पडतात आणि त्याचा फटका हा वन्य प्राण्यांना बसतोय। अन्न आणि पाण्याच्या शोधासाठी माकडांची एक टोळी मनमाड शहरात आली। परिसरातल्या नागरिकांनी त्यांच्यासाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली। भंडारा जिल्ह्याच्या तुमसरमध्ये कत्तलखान्यातून जाणाऱ्या 37 जनावरांची सुटका करण्यात आली। सिहोरा पोलिसांनी कारवाई केली। मोहाडी खापा शिवारात गस्तीवर असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी जनावरांची सुटका केली आणि त्यांना गोरक्षण संस्थेमध्ये पाठवण्यात आलं। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे। गेल्या 21 दिवसात धरणातल्या पाणीसाठ्यामध्ये 3 TMCनं घट झाली आहे। शेतीसाठी आणि वाढत्या तापमानामुळे झालेल्या बाष्पीभवनामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये 3 वेगवेगळ्या घटना समोर आल्या। लागोपाठच्या या घटनांमुळे रायगड जिल्ह्यामध्ये लहान मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। भंडारा जिल्ह्याच्या मांडवी घाट परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली। या प्रकरणात सिहोरा पोलिसांनी 2 ट्रॅक्टरवर कारवाई करत 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। दोन्ही ट्रॅक्टर चालक मालकांवर गुन्हा दाखल केला आहे। नाशिक शहरात अवैधरित्या कोयते बाळगणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नाशिक ATSच्या पथकानं कारवाई केली। या प्रकरणात दोघांकडून 4 कोयते जप्त करण्यात आले। दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आता पुढचा तपास करतायत। मुंबई विमानतळावर 21 कोटींचं कोकेन जप्त करण्यात आलं। नैरोबीतून मुंबईत आलेल्या महिलेला DRI अधिकाऱ्यांनी अटक केली। या महिलेकडून 2 किलो 178 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं। नागपुरातल्या बोगस शिक्षण भरती घोटाळ्यातल्या 5ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक आणि त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देत त्यांची शालार्थ ID तयार करून वेतन काढण्यात आलेलं होतं। नागपुरात एका भरधाव कारनं 9 वर्षाच्या चिमुकलीला चिरडलं। नागपूरच्या झेंडा चौकातली दुर्घटना आहे। मोहरा अवसर अशफाक सय्यद असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव आहे आणि घरासमोर खेळत असताना भरधाव कारनं तिला चिरडलं। या प्रकरणात मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पालघरच्या वाघोबा घाटामध्ये भीषण अपघात झाला। गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं कारला धडक दिली। अपघातात कारमधलं दाम्पत्य जखमी झालं। दाम्पत्याला उपचारासाठी रिलीफ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सीट बेल्ट लावल्यानं आणि एअरबॅग उघडल्यानं जीवितहानी टळली, मात्र कारचं या दुर्घटनेमध्ये मोठं नुकसान झालं। ठाणे शहरामध्ये या वर्षातल्या पहिल्या 3 महिन्यात आग लागण्याच्या तब्बल 303 घटना घडल्या। फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यामध्ये आगीच्या 225 घटनांचा समावेश आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या जानेवारी ते मार्च या 3 महिन्यामध्ये 26 घटनांची वाढ झाली आहे। बालमृत्यूचं प्रमाण हे कमी होत असल्याचा दावा केला जात असताना पुण्यामध्ये मात्र चिंताजनक असे आकडे समोर आलेत। महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरामध्ये 0 ते 5 वयोगटातल्या तब्बल 517 बालकांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुण्यामध्ये वर्षभरात बालमृत्यूंची वाढ ही मोठी होतीये। सांगली पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 2.5 कोटींची रोकड जप्त केली आहे। उमदी परिसरामध्ये काही चोरट्यांनी सराफाला लुटलं होतं। यामध्ये 3 लाख रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची तक्रार देण्यात आली होती आणि या प्रकरणात 7 जणांना अटक केली। या अटक केलेल्या आरोपींकडे तब्बल 2.5 कोटींची रोकड सापडली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 32 महा ई सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आलेत आणि केंद्र चालकांना ग्रामीण भागामध्ये महा ई सेवा केंद्र मंजूर असताना शहरी भागामध्ये दुसरं केंद्र चालवत असल्याचं समोर आल्यानं या केंद्र चालकांचा परवाना रद्द केलाय। यामधली काही केंद्र गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सेवा देत नसल्यामुळे परवाने रद्द करण्यात आलेत। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागातल्या बछड्यांचं पुन्हा पर्यटकांना दर्शन झालं। ज्युनियर बजरंग आणि वाघीण गौरी यांच्या या बछड्यांच्या लीलांनी पर्यटकांना आनंद दिला। तरुण भारत में धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वर्षभरापासून धारावीत सर्वेक्षण सुरू आहे। सर्वेक्षणांतर्गत कागदपत्र जमा न करणाऱ्या असहकार करणाऱ्यांना DRPनं दिलेली मुदत संपली आहे। 15 एप्रिलपर्यंत कागदपत्र सादर करण्याची ही अंतिम मुदत धारावीकरांना देण्यात आली होती। त्यामुळे आता अनेक रहिवासी घरांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे।
मुंबईमध्ये लवकरच मेट्रो 2B धावणारे डीएन नगर ते मंडाले या पहिल्या टप्प्यातल्या मेट्रो 2B प्रकल्पात पहिले 5 स्टेशन कार्यरत केले जातात। मंडाले, मानखुर्द, BSNL, शिवाजी चौक, डायमंड गार्डन या स्थानकांदरम्यान 5.39 किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर मेट्रोची ट्रायल रन सुरू करण्यात आली आहे। तारदेव तुळशीवाडी परिसरातल्या दुकानदारांचं महानगरपालिकेच्या मंडईमध्ये पुनर्वसन करण्यात आलंय। मात्र काही महिला या बेलासेस पुलालगतच्या बाजारामध्येच व्यवसाय करत होत्या। मनपानं या मासळी विक्रेत्यांच्या गाळ्यांवर तोडक कारवाई केली। दरम्यान महापालिकेनं कुठलीही पूर्वसूचना न देता ही कारवाई केल्याचं म्हणणं आहे। मंगेशकर कुटुंबियांकडून लता मंगेशकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आले। 24 एप्रिल 2025 ला हा सोहळा पार पडेल। श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी तसंच आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष श्री कुमार मंगलम बिर्ला अशा अनेकांना हा पुरस्कार दिला जाणार आहे। हिंगोली जिल्हाधिकारी पदावर राहुल गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राहुल गुप्ता हे 2016च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। यापूर्वी त्यांनी संभाजीनगर इथं महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलंय। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेल्या मुदतीला 1.5 महिना आता शिल्लक असताना कंत्राटदारांनी आतापर्यंत केवळ 12% नालेसफाई केली आहे। पावसाळ्यापूर्वी उर्वरित उद्दिष्टांची 68% शिल्लक असलेली नालेसफाई कशी होणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पुण्यामध्ये पुन्हा एकदा मेफेड्रन या ड्रग्सचा मोठा साठा सापडलाय। पोलिसांनी मेफेड्रॉनचा 10,60,000 रुपयांचा हा साठा पकडलाय। पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉनचा साठा जप्त केलाय। लातूरमधल्या माध्यमिक शिक्षण विभागातल्या क्लर्क पदाचा कारभार हा एक भलतेच खाजगी व्यक्ती करताना दिसते। कुठलीही शासकीय नियुक्ती किंवा शासकीय सेवेमध्ये नसलेला हा व्यक्ती क्लर्क पदावरच्या टेबलवर राजरोसपणे काम करतो। त्यामुळे या व्यक्तीला नेमका वरदहस्त कोणाचा असा सवाल उपस्थित होतोय। या संदर्भात कार्यालयातले कर्मचारी अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला। सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या अंधळी इथे यात्रा कमिटीच्या वादातून अंधळी ग्रामपंचायतीविरोधात बेमुदत उपोषण पुकारण्यात आलं। सिद्धेश्वर यात्रेसाठी नियुक्त असलेल्या नाथदेव यात्रा कमिटीकडून गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे आणि तरीही यात्रा आयोजनाची जबाबदारी नाथ यात्रा कमिटीवर सोपवण्यात आली आहे। शिरोळमध्ये अनोख्या पद्धतीने गोंधळ घालत आंदोलन करण्यात आले। शिरोळमधल्या नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी 14 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। मात्र प्रशासनानं याची दखल घेत नसल्यानं नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं। कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे मुंबई विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। शिक्षकांची संख्या कमी करू नये आणि शिक्षण विभागातला भ्रष्टाचार थांबवावा अशा विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी हा मोर्चा काढला। परभणीच्या सेलू जिंतूर तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। सेलू जिंतूर तालुक्यामध्ये वाहणाऱ्या करपरा नदीचं रुंदीकरण खोलीकरण करावं या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करतात। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी कोरड्या नदीपात्रामध्ये रेतीमधून 2 किलोमीटर एवढा अनवाणी प्रवास करून आपल्या मागण्या लावून धरल्या। केडीएमसी मुख्यालयावर सफाई कामगारांनी मोर्चा काढला। केडीएमसीच्या 7 प्रभागामध्ये सफाईसाठी ठेकेदार पद्धतीनं नेमणूक करण्यात आली। महापालिकेनं त्वरित हा ठेका रद्द करावा तसंच रोजंदारी सफाई कामगारांची नियुक्ती करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। देशात 10 लाख लोकसंख्येमागे फक्त 15 न्यायाधीश असल्याची माहिती भारतीय न्याय व्यवस्थेच्या अहवालातून समोर आली आहे। 1987च्या विधी आयोगाच्या शिफारशीनुसार दर 10 लाख लोकसंख्येमागे 50 न्यायाधीश असायला हवेत, मात्र प्रत्यक्षात हे प्रमाण कमी आहे। सैफ अली खान प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलाय। सैफच्या घरामध्ये कुठेही आरोपीच्या बोटांचे ठसे आढळले नाहीयेत। पोलिसांनी सैफच्या घरातल्या ज्या वस्तू ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत, जे बोटांचे ठसे यामध्ये घेतलेले होते, त्या आरोपीच्या बोटांच्या ठशांशी मिळते-जुळते नसल्याचा दोषारोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलाय।
नरडामध्ये बेकायदेशीर वसाहतींवर बुलडोझर चालवण्यात आलाय। 120 बिघा जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात येते आणि वसाहतधारकांकडून पूरग्रस्त क्षेत्रात बेकायदेशीरपणे वसाहती बसवल्या जात होत्या। जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। कुख्यात ड्रग्ज तस्कर लव गुज्जरचं घर पोलिसांनी जमीनदोस्त केलंय। गुज्जर विरुद्ध पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत, पण तो फरार आहे। पोलिसांनी नोटीस बजावून सुद्धा तो हजर न झाल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली।